आपण पाहत आहात सांगली लाईव्ह, आपला जिल्हा आपली बातमी. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रिव्हॉल्व्हर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 11 पिस्तल व 22 जिवंत काडतुसेसह 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. विटा येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार मयुरेश आदाटे वय 25 हा मधुबन हॉटेलच्या मागे पिस्तूल घेऊन थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे 3 रिव्हॉल्व्हर आढळून आल्या. त्यानंतर पिस्तूल विक्री करणाऱ्या मारुती गुंजले याला खानापूर तालुक्यातील खरसुंडी येथून तर वैभव उर्फ गब्बर इंगळे याला आटपाडी येथून अटक केली. तिघांच्याकडून एकमेकांना विक्री केलेल्या 11 पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे व 2 मॅगझिन, 3 दुचाकी असा 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे सर्व रिव्हॉल्व्हर मध्य प्रदेशच्या सेंधवामधून विकत आणून ते जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीसह 4 विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली, ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत. त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो. आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे. त्याचा शोध घेणं चालू आहे. आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे.